Fine. So, welcome you all in this Zoom session. कितवा दिवस आहे आज आपला? चॅट बॉक्समध्ये चॅट करा. कितवा दिवस आहे या सेशनचा? पार्ट फर्स्ट, सेकंड, थर्ड कितवा आहे? कोण सांगेल? दिगंबर भवर सर, नितीन मराठे. ओके, रोहित सर म्हणताय थर्ड आहे. रेखाताई जगताप, विशाल जवक, सुदर्शना मॅम, पूजा मॅम, अपर्णा चव्हाण मॅम, गालिंदे सर. ओके, फाईन. ओके, आज फक्त 13 जणच आहेत. 14 जण आहे टोटल. जवळपास 50 तरी असतातच, बट कदाचित ट्रॅव्हलिंगमध्ये असतील सगळेच. डिनर घेत असतील. ओके, फाईन. चॅटबॉक्समध्ये बरंच काय काय येत आहे. हरकत नाही आहे. लेट स्टार्ट. आपण चालू करूयात. दिस इज अवर थर्ड सेशन. आणि ज्यांचे ज्यांचे मिस झालेले आहेत त्यांना रेकॉर्डिंग्स भेटतील. नो नीड टू वरी. ओके, येस. चला स्टार्ट करूयात. दिस इज माय फर्स्ट ऑनलाईन सेशन, बट आय हॅव सीन युअर मी युट्यूब पण आहे रेकॉर्डिंग्स. मीटिंगला. मी म्हणजे कोण? स्वप्ना माने. हा ठीक आहे, नो प्रॉब्लेम. सपना मॅम. ओके. सुदर्शना मॅम इज सेइंग की त्यांनी सगळे ऑनलाईन सेशन्स बघितलेले आहेत. ऑनलाईन फर्स्ट अटेंड करतायत आणि यूट्यूबचे सगळे रेकॉर्डिंग्स बघितलेले आहेत. व्हेरी गुड सुदर्शना मॅम. ठीक आहे, चलो वी विल स्टार्ट. थोडंसं आपण रिकॅप करूयात. रवी सर, अंतर्मनाचा पहिला नियम थोडंसं रिकॅप करूयात. 5-10 मिनटं. बरीच मंडळी आज नवीन दिसत आहेत. ओके, ज्यांना स्क्रीनशॉट घ्यायचे स्क्रीनशॉट घेऊ शकतात, फोटो घ्यायचे फोटो घेऊ शकतात. आणि असंही तुम्हाला याची रेकॉर्डिंग्स उद्या मिळणार आहे. त्यामुळे फोकस ऑन कंटेंट. ओके, चला पहिला नियम आहे अंतर्मनाचा. पूजा मॅम प्लीज म्यूट करून ठेवा. पूजा मॅम या. चलो मी स्टार्ट करतोय. प्लीज सगळ्यांनी म्यूट करून ठेवा. आपण स्टार्ट करूयात. हे ऑलरेडी झालेलं आहे आपल्या फर्स्ट सेशनमध्ये. थोडंसं रिकॅप करतोय कारण बरेच मंडळी इथे नवीन पण दिसत आहेत. ओके, फाईन. अंतर्मन हे पुनरावृत्तीमधून शिकतं, म्हणजे अंतर्मन हे रिपिटेशनमधून शिकत असतं. जे जे नवीन आहेत त्यांनी फक्त हे पहिलं वाक्य लिहून घ्या. अंतर्मन हे पुनरावृत्तीमधून शिकत असते. अंतर्मन हे पुनरावृत्तीतून शिकत असते. जे जे नवीन आहेत फक्त त्यांनी लिहून घ्या. ज्यांचे झालेले आहेत त्यांनी नाही लिहिलं तरी चालेल. आपण पूर्ण डिटेल्समध्ये मला वाटतं जवळपास या स्लाईडवरती आपण 2 तास चर्चा केलेली आहे आणि त्याची रेकॉर्डिंग तुम्हाला यूट्यूबला अवेलेबल आहे. तुम्ही नंतर बघू शकता. इथे सगळ्यात महत्त्वाचं आहे रिपिटेशन. रिपिटेशन म्हणजे एखादी गोष्ट आपण वारंवार करतो ती दॅट इज कॉल्ड रिपिटेशन. नेहमी लक्षात ठेवा, जी गोष्ट आपण रिपीटेडली रिपीट करतो तीच गोष्ट आपल्या अंतर्मनामध्ये जाते. ओके, एखादी गोष्ट आपण रिपीटेडली रिपीट करतो तीच गोष्ट आपल्या अंतर्मनामध्ये जाते. आता नवीन असतील किंवा जुने असतील त्यांच्यासाठी एक नवीन टॉपिक मी इथे घेतोय. पर्सनॅलिटी. लिहून घ्या. पर्सनॅलिटी. पर्सनॅलिटी. आणि आपल्या झूम सेशनचा एक नियम आहे. पेन, पाणी आणि पेज. 3P हे कंपल्सरी जवळ ठेवायचं आहे. आपण लिहितो आहोत पर्सनॅलिटी. पर्सनॅलिटी. हे आजचं सेशन जरी हा टॉपिक जरी तुम्ही तिसऱ्यांदा चौथ्यांदा पाचव्यांदा जरी ऐकत असाल तरी सुद्धा आत्ता मी जे बोलणार आहे ते सर्वांसाठी नवीन असेल. थोडेसे नवीन एक्झाम्पल देऊन मी आजच्या नवीन मेंबरसोबत मी डिस्कस करेल. मराठीमध्ये एक शब्द आहे व्यक्तिमत्व. ते पण लिहा. व्यक्तिमत्व. जगताप सर तुम्ही पण बसा, नो प्रॉब्लेम. तुम्ही अटेंड करा. येस. शब्द काय आहे? पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. मराठीत म्हणतो आपण त्याला व्यक्तिमत्व विकास. आणि मला सांगायला आवडेल येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सेशन्स
हे आपल्या अस्मिता हिप्नोथेरपी अँड काउन्सिलिंग सेंटरच्या सगळ्या मेंबरसाठी फ्री ऑफ कॉस्ट आपण झूमवरती घेणार आहोत. हे मी याच्या अगोदरही सांगितलेलं आहे, राईट. जी नवीन मंडळी त्यांच्यासाठी. मित्रांनो, इथे पर्सनॅलिटी असा शब्द आहे. पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्व. नेहमी लक्षात ठेवा, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. किती शब्द आहेत पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट? कोण सांगेल? चॅटबॉक्समध्ये टाईप करा. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किती शब्द आहेत? एक. कोण म्हणते एक? दोन. दोन. ओके. वेदांत गालिंदे सर म्हणतायत. वेदांत इज सेइंग टू. ओके वेदांत, नाईस टू सी यू हिअर. सुदर्शन मॅम इज सेइंग टू. राहुल सर सेइंग इज टू. ओके. ज्यांची ज्यांची नावं इथे येत आहेत ना चॅटबॉक्समध्ये, त्यांचीच प्रेझेंटी आपली लागेल हा. बाकीचे फक्त नितीन मराठे सर, व्हेरी गुड. दोन आहेत शब्द. येस, सगळे म्हणतायत दोन शब्द आहेत. दिस इज कम्प्लिटली रॉंग. दिगंबर सर इज सेइंग टू. दिस इज कम्प्लिटली रॉंग. दोन शब्द नाही आहेत, इथे तीन शब्द आहेत. ओके. आता पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा शब्द लिहिला असेल तुम्ही, किंवा व्यक्तिमत्व विकास हा शब्द लिहिला असेल. आता आपण त्याची फोड करूयात. ओके, त्याची आपण फोड करूयात. नंबर वन, माझा आवाज येतोय? येस राहुल सर, राहुल गाडे सर, प्लीज शो मी द थंब. ओके, याची आपण फोड करूयात. पर्सनॅलिटी हा शब्द तयार होतोय पर्सनल प्लस ॲबिलिटी प्लस डेव्हलपमेंट. ओके, पर्सनल ॲबिलिटी डेव्हलपमेंट. लिहून घ्या, पर्सनल ॲबिलिटी डेव्हलपमेंट. आपण इथे झूमवरती काय येतोय? आपली पर्सनल ॲबिलिटी जी आहे ती आपण डेव्हलप करण्यासाठी येतोय. ओके, पर्सनल ॲबिलिटी डेव्हलप करण्यासाठी येतोय. हा टॉपिक मी चौथ्यांदा शिकवतोय. अंतर्मन हे पुनरावृत्तीमधून शिकत असतं वगैरे, परंतु आत्ता मी जे तुम्हाला उदाहरण देतोय हे कम्प्लिटली सगळ्यांसाठी नवीन असणार आहे. पर्सनल ॲबिलिटी डेव्हलपमेंट. ओके, आता पुढे प्रश्न मराठीमध्ये पण लिहू शकता. व्यक्तिमत्व विकास म्हणजे एखाद्या व्यक्तीला ज्या गोष्टीमुळे महत्त्व मिळतं, एखाद्या व्यक्तीला ज्या गोष्टीमुळे महत्त्व मिळतं, दॅट इज व्यक्तिमत्व विकास. म्हणजे आज रामदेव बाबांना महत्त्व काय आहे? योगा. अमिताभ बच्चनला महत्त्व काय आहे? ॲक्टिंग. तसं आपल्याला कोणत्या गोष्टीमुळे महत्त्व मिळतं, दॅट इज आवर ॲबिलिटी. ती आपली क्षमता असते, योग्यता असते. येस. तर आता इथे आपण संमोहनाद्वारे आपण आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करू शकतो. पर्सनल ॲबिलिटीज डेव्हलप करू शकतो. ओके, पर्सनल ॲबिलिटीज डेव्हलप करू शकतो. आता आपण व्यक्तिमत्व विकास म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची एक डेफिनेशन बघूयात. ओके, आता खाली लिहू शकता तुम्ही. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इज इक्वल टू, यू कॅन राईट डाऊन, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इज इक्वल टू इज इक्वल टू इनर क्वालिटीज. इनर क्वालिटीज. इनर क्वालिटीज. ओके, मी चॅटबॉक्समध्ये टाकलेले आहे. इनर क्वालिटीज प्लस आउटर लुक. प्लस आउटर लुक. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय? इनर क्वालिटीज प्लस आउटर लुक. इनर क्वालिटीज प्लस आउटर लुक. इनर क्वालिटी जिथे लिहिलेलं आहे त्याच्या एक्झॅक्ट खाली लिहा. इनर क्वालिटीज हे असतात 90%, 90%. इनर क्वालिटीज हे 90% असतात. आणि आउटर लुक काय आहे? फक्त 10%. फक्त 10%.
Ravi sir, is the recording start? You have started the recording? Yeah, okay, fine. Thank you. So, नेहमी लक्षात ठेवा, आउटर लुक जे आहे ना, आउटर लुक ते फक्त 10% आहे. आउटर लुक म्हणजे काय? आपण जसे दिसतो. हाऊ डू वी लुक? आपली हेअरस्टाईल, आपण कसे दिसतो? ओके, आपले डोळे कसे आहेत? नाक कसं आहे? चेहरा कसा आहे? ओके, एकूण आपली बॉडी कशी आहे? दॅट इज ओनली 10%. आणि इनर क्वालिटीजमध्ये काय येतं? तुमचा कॉन्फिडन्स, युअर कम्युनिकेशन, युअर बॉडी लँग्वेज, ओके, युअर नॉलेज. लक्षात येते का? ओके, युअर स्किल, युअर ॲटिट्यूड लिहून घेऊ शकता. 90% मध्ये काय येतं? युअर नॉलेज, युअर ॲटिट्यूड, स्किल, कौशल्य, आपल्यामध्ये आपल्यात असलेलं ज्ञान, आपलं एक्सपिरियन्स, अनुभव. राईट? समजतंय? फक्त आउटर लुकनेच जर सगळं असतं तर आज सगळ्यात हँडसम व्यक्तीकडे आज देश सोपवण्यात आलं असतं. राईट? म्हणजे ऋतिक रोशन आपला पंतप्रधान असता आज. बट इट इज नॉट लाईक दिस. समजतंय? त्यामुळे आजपासून नेहमी लक्षात ठेवा, व्यक्तिमत्व विकास करायचा असेल तर 90% जी गोष्ट समोरच्या व्यक्तीवर इम्पॅक्ट करते दॅट इज आउटर लुक, त्याकडे फोकस करा. सगळ्यात महत्त्वाचं येतं दॅट इज कॉन्फिडन्स. पब्लिक स्पीकिंग, बोलता यायला पाहिजे. बोलणाऱ्याची माती विकते, न बोलणाऱ्याचं सोनं सुद्धा विकलं जात नाही, गहू सुद्धा विकलं जात नाही, असं बरंच काही काही आहे. त्यामुळे बोलता यायला पाहिजे. वक्तृत्व कला, बरोबर आहे. वक्तृत्व कला. अनुभव म्हणजे एक्सपिरियन्स, बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ओके, बऱ्याच गोष्टी आहेत. तर आजपासून मेनली फोकस करा इनर क्वालिटीज डेव्हलप करण्याकडे. ओके, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय? पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इज इक्वल टू इनर क्वालिटीज प्लस आउटर लुक. आउटर लुक म्हणजे हे जे दिसतं जगाला, जे दिसतं ना फर्स्ट इम्प्रेशनमध्ये, आणि ते फक्त 10% इम्प्रेशन आहे. 10% इम्प्रेशन आहे. फक्त दिसण्यावरून सगळं असतं. आज UPSC पास होणारे मुलं सगळे हँडसम मुलं पास झाले असते. खेड्यागावाकडचे मुलं पास नसते झाले. सो दिसणंही महत्त्वाचं आहे, पण दिसणं किती महत्त्वाचं आहे? फक्त 10%. ओके, पण दुर्दैवाने काय होतं की आपण आपल्या दिसण्यावरती जास्त फोकस करतो. दिसण्यावरतीच आपण जास्त टाइम वेस्ट करत असतो. त्यामुळे हल्ली ब्युटी पार्लरमध्ये जास्त असतात, लायब्ररीमध्ये कमी मिळतात लोक. दॅट इज वॉट आउटर लुकवरती फोकस करणारे लोक. आणि काही दिवसानंतर, काही तासानंतर लक्षात येतं की बाबा ही इज नॉट हॅव्हिंग दॅट मच ऑफ नॉलेज. नॉलेज नाही आहे त्या व्यक्तीकडे, फक्त दिसायला चांगलं आहे. अनुभव नाही आहे त्या व्यक्तीकडे, फक्त ते दिसायला चांगलं आहे. दिस इज नॉट लाईक दॅट. आउटर लुक काय आहे? फक्त दिसणं. आणि इनर लुक का, इनर क्वालिटीज काय आहे? असणं. असणं आणि दिसण्यामध्ये फरक आहे. आता आपण मेन मुद्द्याकडे येऊयात. सो तुम्हाला कोणत्या इनर क्वालिटीज डेव्हलप करायच्या आहेत? लक्षात घ्या, तुम्हाला कोणत्या इनर क्वालिटीज डेव्हलप करायच्या आहेत. सपोज तुम्हाला पब्लिक स्पीकिंग स्किल डेव्हलप करायची आहे, तर नेहमी लक्षात ठेवा, अंतर्मनाचा पहिला नियम काय सांगतं? ज्या गोष्टीवरती तुम्हाला कमांड मिळवायची आहे, ज्या गोष्टीवरती तुम्हाला कमांड मिळवायची आहे, ती गोष्ट आपल्याकडून वारंवार रिपीटेडली रिपीट घडली पाहिजे. ती गोष्ट आपल्याकडून वारंवार रिपीटेडली रिपीट घडली पाहिजे. ओके, ती गोष्ट आपल्याकडून वारंवार रिपीट घडली पाहिजे. आणि आता स्वतःला प्रश्न विचारा की दिवसभरामध्ये माझ्याकडून कळत नकळतपणे कोणत्या गोष्टीची रिपिटेशन होते? दिवसभरामध्ये माझ्याकडून कळत नकळतपणे कोणत्या गोष्टीची पुनरावृत्ती होते? आणि ज्या गोष्टीची पुनरावृत्ती होते तेच आपलं व्यक्तिमत्व आज बनलेलं आहे. आणि जर आपल्याला आपलं व्यक्तिमत्व बदलायचं असेल तर अंतर्मनाला रिपीटेडली रिपीट काही ॲफर्मेशन, सजेशन्स अंतर्मनाकडे जाणीवपूर्वक पाठवावे लागतील. क्लिअर? येस. हा टॉपिक मी 4थ्यांदा 5व्यांदा शिकवतोय, परंतु आत्ता मी जे उदाहरण दिलेलं आहे हे सगळ्यांसाठी नवीन आहे.
ओके, फाईन. रवी सर, नेक्स्ट स्लाइड. अंतर्मनाकडे जी इच्छा व्यक्त कराल ती निसर्ग नियमाच्या विरुद्ध नसावी. हा टॉपिक मी खूप डीपमध्ये शिकवलेला आहे. यूट्यूबला आहे ते अवेलेबल. तुम्ही ते बघू शकता. जवळपास मी याच्यावरती 1.5 तास बोललेलो आहे. त्यामुळे इथे मी जास्त बोलणार नाही आहे, कारण पुढचा टॉपिक कव्हर करायचा आहे. फक्त एकच लक्षात ठेवा, अंतर्मनाकडे कोणत्याही गोष्ट निगेटिव्ह पद्धतीने कोणतीही गोष्ट पाठवायची नाही. कारण अंतर्मनाला निगेटिव्ह गोष्टी लवकर समजतात. पॉझिटिव्ह गोष्टी लवकर समजत नाहीत. निगेटिव्ह गोष्ट फक्त एकदा जरी सांगितली तरी ती अंतर्मनामध्ये सेट होते, फिट होते. परंतु पॉझिटिव्ह गोष्टी वारंवार आपल्याला आपल्या अंतर्मनाला जाणीवपूर्वक प्रोग्रॅमिंग करावं लागतं. सो इथे काय सांगितलेलं आहे, एखाद्या व्यक्तीची किडनी पूर्णपणे निकामी झाली असेल तर शरीरामध्ये नवीन किडनी निर्माण करण्यास अंतर्मनास सांगू नये. कारण अंतर्मन निसर्ग नियमाच्या विरुद्ध कुठल्याही नियमाचे सूचनेचे पालन करत नाही. त्यामुळे आजपासून शक्यतो नाही, यू हॅव टू फोकस ऑन ओनली पॉझिटिव्ह थिंग्स. आणि ते पॉझिटिव्ह थिंग्सवरती गोष्टी कशा फोकस करायच्या आपण ते पुढच्या स्लाईडमध्ये शिकणार आहोत. रवी सर, गो टू द नेक्स्ट स्लाईड. तिसरा आहे नियम, हाही झालेला आहे शिकवून. पेराल तेच उगवेल हा निसर्गाचा नियम आहे. इथे तुम्ही स्वतःला प्रश्न विचारू शकता की दिवसभरामध्ये मी कळत नकळतपणे कोणते विचार करतो. लक्षात घ्या, विचार करणं म्हणजे पेरणं. एवढंच वाक्य लिहून घ्या. विचार करणं विचार कर म्हणजे पेरणं, किंवा पेरणं म्हणजे विचार करणं. जर तुम्ही म्हणत असाल मी आजारी आहे, आजारी आहे, आजारी आहे, तर तुम्ही तुमच्या अंतर्मनामध्ये ते पेरत आहात. आणि मी आत्ता जसं सांगितलं की निगेटिव्ह गोष्ट अंतर्मनाला लवकर समजते. आणि निगेटिव्ह गोष्टी, निगेटिव्ह बिया लवकर उगवून येतात. पॉझिटिव्ह बिया उगवून यायला वेळ लागतो. आणि मी नेहमी सांगत असतो की आपल्याला शेतामध्ये ना गहू आणि ज्वारी पेरावं लागतं. त्या गहू आणि ज्वारीसोबत जे गवत उगवतं ना, ते आपण कधीही पेरत नाही. गवत ॲटोमॅटिकली उगवून येतं. गहू ज्वारी पेरावं लागतं. तसंच आहे, पॉझिटिव्ह विचार हे जाणीवपूर्वक करावं लागतं. निगेटिव्ह विचार हे इनडायरेक्टली कसेही येतात. येस, आय हॅव दिस एक्सपिरियन्स विथ मायसेल्फ. बरोबर आहे सुदर्शना मॅम, राईट. इथे काय सांगितलेलं आहे, पेराल तेच उगवेल. हा नियम अंतर्मनाचा नियम आहे. अंतर्मनाचा नियम आहे म्हणण्यापेक्षा हा निसर्गाचाच नियम आहे. तुमच्या उक्तीतून, कृतीतून नेहमी चांगले विचारच अंतर्मनाकडे पाठवा. आणि मित्रांनो, लक्षात ठेवा, एक टॉपिक इथे मी कव्हर करतो. जर कळत नकळतपणे आपण आपल्या अंतर्मनाशी जर निगेटिव्ह सेल्फ टॉक केला. दुपारीच माझ्या एका क्लायंटने मला प्रश्न विचारला की सर, संमोहन करत असताना सुद्धा पॉझिटिव्ह ज्यावेळेस मी ॲफर्मेशन देतो, त्यावेळेस एखादा चुकून निगेटिव्ह ॲफर्मेशन त्या म्हणजे ते विचार करतात की बाबा, ते रस्त्याने चालले होते आणि अचानक गाडीवरून कोणीतरी पडला, मी माझ्या बाबतीत पण असं काहीतरी होईल का, असा चुकून विचार आला. कुठे आला विचार? अंतर्मनाच्या गाढ अवस्थेमध्ये असलेलं जेव्हा होता त्यावेळेस. मग सर, हे अंतर्मनात पेरलेला विचार अंतर्मनामध्ये आता गेला असेल ना, मग तो रिमूव्ह कसा करायचा? नेहमी लक्षात ठेवा, आपल्याकडे आपल्या गाडीला 4 ते 5 घेर असतात पुढे जाण्यासाठी, आणि मागे येण्यासाठी एकच घेर असतो. हे गाडीतून पण आपल्याला शिकायचं आहे. पुढे जाण्यासाठी फोर व्हीलरला 4 ते 5 घेर्स असतात, बरोबर आहे की नाही? आणि मागे जाण्यासाठी आपण फक्त एकाच घेरचा वापर करतो. मागे जाण्यासाठी एकच घेर लागतो आपल्याला. पुढे जाण्यासाठी बाकीचे 4 घेर्स लागतात. पहिला, दुसरा दुसरा जरी आपण मागे ओढला तरी आपण पुढे जातो. तिसरा जरी पुढे टाकला तरी पुढे जातो. चौथा मागे ओढला तरी आपण पुढे जातो. पाचवा पुढे ओढला तरी आपण पुढेच जातो. पण एकच गिअर आहे, दॅट इज बॅक गिअर. ज्यावेळेस आपण मागे ओढतो ना, त्यावेळेस आपली गाडी मागे जाते. याचाच अर्थ काय, हे कशासाठी दिलेलं आहे? कधी कधी आपल्याला ॲक्सिडेंट्स होऊ नये म्हणून मागचाही घेर वापरावा लागतो, रिटर्नही जावं लागतं, मागेही जावं लागतं. तसंच जर कळत नकळतपणे जर आपल्या अंतर्मनामध्ये जर चुकीचे विचार गेले असतील, तर तिथे एक टेक्निक आहे. तो विचार आल्या आल्या लगेच पुढे 3 वेळा म्हणायचं, कॅन्सल कॅन्सल कॅन्सल. लक्षात घ्या, 3 वेळा आपण काय म्हणणार आहोत? कॅन्सल कॅन्सल कॅन्सल. लिहून घ्या, खूप महत्त्वाचा टॉपिक आहे हा. एखादी गोष्ट चुकून, कळत नकळतपणे तुम्ही सेल्फ हिप्नोसिसची टेक्निक वापरताय, डीप ट्रान्समध्ये गेलात, ओके, ॲफर्मेशन घेत घेत तुम्ही तळपायापासून डोक्यापर्यंत आलेला आहात, आणि अचानक एखादा चुकीचा निगेटिव्ह विचार आलाच, तर तिथे होल्ड करायचं, पॉज व्हायचं, दीर्घ श्वास घ्यायचा,
आणि सांगायचं कॅन्सल कॅन्सल कॅन्सल, किंवा म्हणू शकता आय एम कॅन्सलिंग दिस थॉट. लिहूनच घ्या, आय एम कॅन्सलिंग दिस थॉट. मी हा विचार कॅन्सल करत आहे. जसं एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण एखादी ऑर्डर कॅन्सल करतो ना, तशी ही सुद्धा एक ऑर्डरच आहे. ज्यावेळेस आपण ॲफर्मेशन घेतो ती सुद्धा एक ऑर्डरच असते. ती ऑर्डर आपल्या अंतर्मनामध्ये जाते. तर तिथे तुम्ही कॅन्सल कॅन्सल म्हणू शकता. 3 वेळा कॅन्सल म्हणा आणि परत व्हिज्युअलाइज करा की तो विचार, तो थॉट, ती ॲफर्मेशन कॅन्सल झालेली आहे. यू हॅव टू व्हिज्युअलाइज, यू हॅव टू ट्रस्ट, यू हॅव टू बिलीव्ह की तो विचार कॅन्सल झालेला आहे. हाही विचार तुम्हाला करायचा आहे. फक्त कॅन्सल कॅन्सल म्हणून थांबायचं नाहीये. तुम्हाला कॅन्सल 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 3 वेळा म्हटल्यानंतर पुन्हा तुम्ही काय करणार आहात? येस, हा विचार निघून गेलेला आहे. परत तुम्ही सेल्फ टॉक पॉझिटिव्ह पद्धतीने करू शकता. लेट्स गो टू द नेक्स्ट स्लाइड, रवी सर. 4th स्लाइड. मला वाटतं आपले 3 टॉपिक झाले होते का? हाही टॉपिक झाला होता? हाही टॉपिक झालं होतं अपर्णा मॅडम? ओके, फाईन. ठीक आहे. 4था आहे दॅट इज अंतर्मनाला वास्तविक. ओके, थँक्यू राहुल सर. अंतर्मनाला वास्तविक आणि काल्पनिक याच्यातील फरक समजत नाही. व्हेरी गुड, काही प्रॉब्लेम नाही आहे. आपण रिपीट करूयात. अंतर्मनाचा पहिला नियम काय? रिपीटेशन. त्यामुळे काही गोष्टी रिपीट होतील, पण तुम्हाला अजून त्याच्यामध्ये क्लॅरिटी येईल. 4था नियम आहे अंतर्मनाला वास्तविक आणि काल्पनिक यातील फरक समजत नाही. अंतर्मनाला वास्तविक आणि काल्पनिक यातील काहीच फरक समजत नाही. याचा अर्थ काय? बाह्य मनाकडून किंवा पंचज्ञानेंद्रियांकडून आलेले सर्व विचार, मग ते खरे असो किंवा खोटे असो, बघा, मग ते खरे असो किंवा खोटे असो, ते अंतर्मन खरे म्हणून स्वीकारते. खरे म्हणून स्वीकारते. याचा अर्थ आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने ही गोष्ट घेऊ शकतो. तुम्हाला जर भीती वाटत असेल तर लगेच तुम्ही त्या भीतीचे ऑपोजिट शब्द वापरा. नाही, मी आत्मविश्वासू आहे. यू कॅन चेंज दॅट. मी आत्मविश्वासू आहे, मी आत्मविश्वासू आहे. एखाद्या गोष्टीबद्दल शंका येत असेल तर म्हणू शकता, नाही, आय एम व्हेरी कॉन्फिडंट अबाउट दिस थिंग. नर्वस वाटत असेल तर लगेच म्हणू शकता, नो, आय एम व्हेरी हॅपी, आय एम व्हेरी हॅपी. इथे काय करायचं आहे आपल्याला? वी हॅव टू. इथे एक टेक्निक आहे, त्याला म्हणतात DD. ओके, DD टाईप करा चॅटबॉक्समध्ये, DD. लेट्स टाईप इन द चॅटबॉक्स दॅट इज DD. ओके, व्हॉट इज DD? हा माझा रोल आहे. DDचा अर्थ आहे, कोण म्हणेल DD म्हणजे डिमांड ड्राफ्ट बँकेतला? दिगंबर DDचा अर्थ काय आहे? DDचा अर्थ आहे डू ड्रामा. लक्षात घ्या, डू ड्रामा म्हणजे नाटक करा. नाटक करा म्हणजे काय? स्टेजवरती बोलायला तुम्ही चाललेला आहात, तुम्ही खूप घाबरलेला आहात, तरी पण काय नाटक करायचं आहे की नाही नाही, मी खूप छान बोलू शकतो, माझा आत्मविश्वास वाढत चाललेला आहे, मी खूप छान बोलू शकतो. ड्राईव्ह करत आहात, तुम्हाला भीती वाटते, DD लगेच लक्षात ठेवा, DD डू ड्रामा. डू ड्रामा. आणि हे कोणत्याही पुस्तकात सापडणार नाही. दिस इज आवर रूल, दॅट इज DD डू ड्रामा. आणि हे आपण निगेटिव्ह बाबतीत करतो. ज्यावेळेस आपल्याला खूप चांगलं वाटतं ना, आपण DDच करत असतो. चांगलं वाटत असताना आपण DD काय करतो? आजारी असल्याचं. राईट? सगळं कळत असतं तरी पण आपण DD काय करतो? काहीच कळत नसल्यासारखं. बरंच काही जमतं आपल्याला तरी आपण DD काय करतो? काहीच जमत नसल्यासारखं. तुम्ही खूप सगळे छान बोलू शकता तरी पण आपण DD काय करतो? नाही सर, आम्हाला नाही स्टेजवरती बोलता येत. स्टेजवरती काही ठराविकच मंडळी बोलू शकतात. असं नाही. आणि माझं एक स्पष्ट मत आहे की जो व्यक्ती 4 भिंतीच्या आत बोलू शकतो ना, ज्याला बोलता येतं ना, तो कुठेही बोलू शकतो. इट्स अ सायकोलॉजिकल रूल. ज्याला बोलता येतं तो कुठेही बोलू शकतो. फक्त एक गोष्ट आहे की तुम्हाला आत्मविश्वास पाहिजे. ओके, आणि तुम्ही म्हणाल सर तोच तर प्रॉब्लेम आहे ना सर, बोलता येतं पण आत्मविश्वास नाही आहे. आणि मित्रांनो, आता मी तुम्हाला काय सांगितलं? DD डू ड्रामा. ड्रामा करा की तुम्ही आत्मविश्वासू आहात. आणि अंतर्मनाला काय खरं आणि खोटं काहीच कळत नाही. तुम्ही वारंवार जर नाटक करत असाल की तुम्ही आत्मविश्वासू आहात, आत्मविश्वासू आहात, आत्मविश्वासू आहात, आत्मविश्वासू आहात, एक दिवस असा येईल
की अंतर्मन ते खरं म्हणूनच स्वीकारेल आणि तुम्ही लिटरली तुम्ही कॉन्फिडेंटली स्टेजवरती बोलू शकणार आहात. दॅट इज अ डी डी. लक्षात येत आहे? अगदी कॅपिटलमध्ये लिहून ठेवा डी डी. जेव्हा जेव्हा तुम्हाला असं नर्वस वाटेल ना, डी डी. शांत बसा, रिलॅक्स बसा, दीर्घ श्वासाची प्रोसेस करा आणि डी डी. डी डी, डू ड्रामा. ड्रामा करा की तुम्ही कॉन्फिडंट आहात. नियम काय आहे? चौथा नियम, अंतर्मनाला खरं आणि खोटं काहीच समजत नाही. डी डी. आणि मित्रांनो, इवन आत्तासुद्धा मी डी डीज करतो आहे. माझा घसा खूप पॅक झालेला आहे. ओके, खूप पॅक झालेला आहे. आय होप काही जणांच्या लक्षात येत असेल. थोडासा माझा आवाज आज घोगरा येत असेल तुम्हाला, राईट? ओके, इथे मी कंठसुधारक वटी ठेवलेली आहे, राईट? आणि मला तर सेशन कॅन्सल करायचंच नव्हतं आज, तरी पण मी डी डी करतो आहे. ओके, जेव्हा जेव्हा मला खोकला येतोय तेव्हा मी म्यूट करतोय. इथे तुमच्या लक्षात येते का आय डोंट नो. म्यूट करून मी खोकतो आणि परत स्टार्ट करतोय. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, जे मी शिकवतोय तेच मी तुम्हाला सांगतो आहे की दॅट्स ओके, फाईन, डी डी. ओके, बट नको त्या ठिकाणी डी डी करायचं नाही. याला मी जबाबदार नाही. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्हाला पोहता येत नाहीये आणि डॉक्टर विजयकुमार काळे सरांनी सांगितलंय की विहिरीत उडी मारा आणि डी डी करा की तुम्हाला पोहता येतं. ओके, राईट? कॅन्सल कॅन्सल कॅन्सल. तर मित्रांनो, अशा ठिकाणी रिस्क घेऊ नका. जिथे स्किल लागणार आहे तिथे स्किल लागणार आहे. आणि मला व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, तुम्ही स्टेजवरती कधीच बोललेला नाही आहात, पण तुम्ही स्वतःला खोटं सांगताय की मी बोलू शकतो बोलू शकतो बोलू शकतो. ॲटलिस्ट काय होणार आहे, स्टेजवरती तुम्ही जाल, जिथे 10 वाक्य बोलायची होती तिथे 2च बोलाल, पण तिथे जीवितहानी काही होणार नाहीये. तिथे जीवितहानी काही होणार नाहीये. पण तुम्ही पोहण्याच्या ठिकाणी रिस्क घेत असाल, ड्रायव्हिंगच्या ठिकाणी रिस्क घेत असाल. ओके, ड्रायव्हिंग तुम्ही कधीही केलेलं नाही आहे, डायरेक्टली तुम्ही ड्रायव्हर सीटवरती बसताय आणि डी डी विजय सरांनी सांगितलं की तुम्ही 120च्या स्पीडने पळू शकता. सो इट इज नॉट लाईक दॅट. ओके, काही असे स्किल्स आहेत, ते स्किल तुम्हाला डेव्हलप करावे लागेल. सुदर्शना मॅम, यू वॉन्ट टू शेअर समथिंग? यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ. या सुदर्शना मॅम, यू कॅन अनम्यूट युअर अ, सेल्फ. हा सर, म्हणजे माझा एक एक्सपिरियन्स आहे आणि जेव्हा आपण हे मॅनिफेस्टेशन किंवा म्हणजे हे कल्पना करण्याचं तुम्ही सांगता किंवा इतर कुठे पण हे तर तेव्हा मला तो माझा एक एक्सपिरियन्स नेहमी आठवतो. अ, मी म्हणजे मला सायकल येत नव्हती. ओके. लहानपणापासून मी सायकल कधी शिकले नव्हते. आणि मला म्हणजे काही एक खूप नीड होती म्हणून मला टू व्हीलर ॲक्टिवा म्हणजे शिकण्याची गरज होती. आणि मला म्हणजे मी खूप शिकले. सगळे टेक्निक्स वगैरे शिकले होते. पण मला रोडवरती गाडी घेऊन जायला भीती वाटत होती. ओके. ओके. पण मी खूप म्हणजे खूप प्रयत्न करत होते, शिकवत होते घरातले मला. आणि एक दिवस असंच म्हणजे ते मी म्हणजे तेव्हा मला हे हिप्नोटिझम हे सगळं काही माहीत नव्हतं. पण मी झोपता-झोपता त्या गोष्टीचाच विचार करत होते आणि माहीत नाही, पण मला ते म्हणजे मला कदाचित ते स्वप्न वाटत असेल, पण ते मी इमॅजिन करत असेल ते माहीत नाही मला. पण मी त्या स्वप्नामध्ये अ, ते गाडी चालवत होते आणि मी इतकी छान एकदम लाँग ड्राईव्ह वगैरे करतात असं नाही, ते एक म्हणजे ती कल्पना माझ्याकडून झाली किंवा स्वप्न आलं मला असं काहीतरी. आणि सकाळी उठून मी गाडी चालवण्याचा प्रयत्न केला आणि मला खरंच खूप म्हणजे एकदम छान स्मूथली गाडी चालवता आली. तर ते मला एकदम म्हणजे त्यामुळे तेव्हापासून मला खूप ह्या गोष्टीवरती विश्वास बसलेला आहे, की हे असं होऊ शकतं म्हणजे. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. डेफिनेटली होऊ शकतं हे. आणि बऱ्याच जणांच्या बाबतीत आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत कशा ना कशा बाबतीत झालेलं आहे. राइट? अगदी छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये पण असू शकतं. आणि सुदर्शना मॅडम, थँक यू सो मच फॉर शेअरिंग युअर एक्सपिरियन्स विथ अस. थँक यू व्हेरी मच. थँक यू सर. या, मोस्ट वेलकम. सो बघा, अंतर्मन हे थ्री थ्री इडियट्समध्ये सांगितलं ना, ते आमिर खान म्हणतो ना, ऑल इज वेल, ऑल इज वेल. अपने मन को उल्लू बनाओ. राईट? अंतर्मन, मनाला सांगा तुम्ही की तुम्ही एखादी गोष्ट करू शकता. नाही जमत, नसेल जमत तरी करू शकता. बट असे काही कंडिशन्स अप्लायज आहेत की जिथे तुम्हाला स्किल लागतं. ड्रायव्हिंग, स्विमिंग, ओके? अशा ठिकाणी जिथे जीवितहानी होणार आहे, तिथे रिस्क घ्यायची नाही. देअर यू हॅव टू टेक अ सपोर्ट, देअर यू हॅव टू टेक अ ट्रेनिंग. ओके? सो फाईन, विल गो टू द नेक्स्ट स्लाइड. हे सगळं झालेलं आहे. मी रिपीट मुद्दाम करतोय, काही जण नवीन आहेत. फाईन, आय होप, मला वाटतं इथून पुढे नवीन आहे, राईट?
येस, ऑल राईट. सगळे तयार आहात? आर यू रेडी? चॅट बॉक्समध्ये रेडी टाईप करा, आर टाईप करा, काही टाईप करा, डू टाईप एनिथिंग इन द चॅट बॉक्स. या, बघूयात किती जण जिवंत आहेत. ओके, फाईन. सगळेच आहेत? क्या बात आहे. ग्रेट. ओके, फाईन. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. स्वरूप कुमार काळे, थँक्यू. पूजा मॅम, बरेच जण आहेत. ओके, ग्रेट. सो डिअर फ्रेंड्स, आजपासून तुम्हाला एक कमिटमेंट करायची, कराल का? यू हॅव टू मेक अ कमिटमेंट. माझ्यासमोर करायची सगळ्यांना. झूमवरती करायची. सुदर्शना मॅम येस. बघूयात किती जण येस म्हणतायत. येस. सुदर्शना मॅम इज सेइंग येस. संदेश गोगावले येस. मी सगळ्यांची नावं घेतोय. राहुल सर येस. अपर्णा मॅम येस. अनिकेत शिंदे येस. ओके. पूजा मॅम येस. येस. रोहित सर, स्वरूप कुमार काळे येस. ओके. बाकीचे नो आहेत का? दिगंबर भवर सर येस. ओके. वन प्लस कोण आहे? येस. दिनेश, तुम्ही रिनेम करू शकता. वन प्लस EBS1122 काहीतरी आहे. विशाल खरात सर येस. ओके. आणि मी तुम्हाला जे आज सांगणार आहे ना मित्रांनो, तुम्ही जर हे फॉलो केलं, इफ यू फॉलो दिस, तुमची सेल्फ इस्टीम कधीच डाऊन होणार नाही आहे. अनिल सर, अनिल नवले सर. ओके, अनिल नवले सर, थँक्यू. मी जे आत्ता तुम्हाला सांगणार आहे ना, तुमची सेल्फ इस्टीम कधीही डाऊन होणार नाही. कधीच डाऊन होणार नाही. ओके. कमिटमेंट सगळ्यांनी करायची आहे स्वतःसोबत. दॅट यू हॅव टू कमिट विथ युअर सेल्फ, की आजपासून तुम्ही स्वतःच्या दिसण्याबद्दल, स्वतःच्या दिसण्याबद्दल, असण्याबद्दल मश्किरीत सुद्धा निगेटिव्ह बोलणार नाही. थट्टा करताना सुद्धा निगेटिव्ह बोलणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी गरीबच आहे. ओके. आम्ही खेडेगावात शिकलो. आमच्या काळात असं नव्हतं. आमचे आईवडील खूप स्ट्रिक्ट होते. आम्हाला एवढ्या सोयीसुविधा नव्हत्या. होतं काय माहिती आहे का? निसर्ग ते ऐकतंय सगळं. आम्हाला सोयीसुविधा नव्हत्या. या गोष्टीमध्ये जर तुम्ही इंटरेस्टेड असाल आणि आता वर्तमान काळामध्ये सगळ्या सोयीसुविधा आहेत, तरी तुम्ही निसर्गाकडे कंप्लेन करताय, तर एक दिवस अशी येईल की आत्ताच्या सोयीसुविधा सुद्धा निघून जातील. गेटिंग? परत रिपीट करतोय. स्वतःच्या असण्याबद्दल, दिसण्याबद्दल, परिस्थितीबद्दल कधीही निगेटिव्ह कमेंट पास करू नका. म्हणजे थोडक्यात काही जण म्हणतात, अहो सर मी थोडी जाडी आहे ना, त्यामुळे असं आहे. अहो सर मी थोडंसं हाईट कमी आहे ना माझी, मी बुटका आहे ना सर. सर माझा आवाज थोडासा असं मुलीसारखा आहे ना सर. काही जण बोलतात असं, राईट. आणि मित्रांनो, जर तुम्हीच स्वतःला कमी समजत असाल, तर बाकीच्यांच्या बाबतीत आपण कंप्लेंट करू शकत नाही. त्यामुळे स्वतःची सेल्फ इस्टीम डाऊन करायची नसेल, तर स्वतःच्या दिसण्याबद्दल, असण्याबद्दल कधीही कंप्लेन करू नका. मी रिपीट करतोय. डू नॉट कंप्लेन युअर सेल्फ अबाउट युअर लुक, अबाउट व्हॉट यू आर. जे आहे दॅट यू हॅव टू ॲक्सेप्ट. जसे आहात अगोदर तसे ॲक्सेप्ट करा. देन आफ्टर लेटर यू कॅन चेंज युअर सेल्फ. तुमचं वजन खूप जास्त असेल, लेटर ऑन यू कॅन चेंज युअर सेल्फ. पण पहिला नियम काय आहे? यू हॅव टू ॲक्सेप्ट युअर सेल्फ. अगोदर आपल्याला ॲक्सेप्ट करायचे. कसेही तुम्ही दिसत असाल, कसेही असाल, कितीही कमी नॉलेज असेल, तरीही स्वतःला म्हणायचं नाही की सर मी खूप ढ आहे. कंप्लेन करू नका. स्वतःबद्दल मी बोलतोय, दुसऱ्यांबद्दल तर करायचंच नाहीये. पण स्वतःबद्दल का करायचं नाहीये? कारण तुम्ही फक्त बोलत नाही आहात, तुम्ही ऐकत सुद्धा आहात. मी रिपीट करतोय. तुम्ही फक्त बोलत नाही आहात, तुम्ही ती ऐकत सुद्धा आहात. किती जणांना कळालं? तुम्ही फक्त बोलत नाही आहात, तर तुम्ही ऐकत सुद्धा आहात. फार कमी लोकांना समजतंय. तुम्ही फक्त बोलत नाही आहात, तर तुम्ही जे काही बोलताय ते तुमचं अंतर्मन ऐकतंय सुद्धा. त्यामुळे आजपासून स्वतःच्या दिसण्याबद्दल, असण्याबद्दल कधीही निगेटिव्ह कमेंट पास करू नका. नेव्हर. स्वतःच्या परिस्थितीबद्दल नाही. नियम बघा काय आहे. अंतर्मनाला मश्किरी किंवा विनोद समजत नाही. तुम्ही जरी कितीही पैशाचा प्रॉब्लेम असला ना, आता बिझनेसमॅन लोक आहेत, बिझनेसमध्ये अप अँड डाऊन्स असणारच आहे. कितीही पैशाचा प्रॉब्लेम, फायनान्शियल कितीही इश्यू असला, घरात कितीही इश्यूज, डिस्प्यूट चालू असतील, डू नॉट कंप्लेन दॅट. पण तुम्हाला हे कोणाला तरी सांगावं लागेल. यू कॅन टॉक टू काउन्सलर, यू कॅन टॉक टू
तर गाईड, जे तुम्हाला गाईड करणार आहेत त्यांच्यासमोर हे सांगा. दिस इज नॉट अ कंप्लेन. त्यांच्यासमोर हे कंप्लेन नाही आहे. त्यांच्यासमोर तुम्ही सजेशन घेत आहात. यू आर आस्किंग फॉर द सजेशन देअर. पण सतत तुम्ही कुणासमोरही कमेंट पास करत असाल ना, दॅट बिकम्स युअर हॅबिट. ती तुमची सवय बनते. आणि निसर्गाचा नियम काय, ज्या गोष्टींबद्दल आपण वारंवार 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 बोलतो, आपलं अंतर्मन आपल्या बाबतीत तसंच घडून आणत असतं. राईट. त्यामुळे तुम्ही स्वतःबद्दल पण बोलू नका, तुमच्या मुलांबद्दल बोलू नका, कुणाबद्दलही बोलू नका. काही जण मला विचारते, अहो सर आहे माझा मुलगा वेडा आहे, मी काय करणार. पहिले हे डोक्यात ठेवा की तो मुलगा कोणाचा आहे, आपला. राईट. माझ्याकडे काउन्सिलिंगला मुलं पॅरेंट्स येतात आणि पॅरेंट्स सांगतात, सर आम्ही आमचा मुलगा खूप मोबाईल बघतो. मग मी त्यांना प्रश्न विचारतो आणि मुद्दाम मुलासमोरच विचारतो की घरात अजून कोणाला मोबाईलचं व्यसन आहे. तो मुलगा लगेच आईकडे बघतो, वडिलांकडे बघतो. तर सांगण्याचा अर्थ काय आहे, अंतर्मनाला मश्किरी विनोद समजत नाही. म्हणूनच दुसऱ्यांशी स्वतःच्या परिस्थितीबद्दल किंवा कोणत्याच बाबतीत मश्किरीत बोलताना नकारात्मक किंवा वाईट बोलू नका. बिलकुल बोलू नका. कारण अंतर्मन आपल्या बाबतीत तशी परिस्थिती निर्माण करत असते. आणि नेहमी लक्षात ठेवा, अंतर्मनाला निगेटिव्ह गोष्टी लवकर समजतात. पुन्हा सांगतोय, गहू आणि ज्वारी पेरावं लागतं, गवत पेरावं लागत नाही, गवत उगवून येतं. तसं अंतर्मनाच्या बाबतीत निगेटिव्ह गोष्टी लवकर उगवून येतात. सो डिअर फ्रेंड्स, तुम्ही स्वतःशी कमिटमेंट करत आहात, यू आर कमिटिंग विथ युअर सेल्फ, की आजपासून कधी म्हणायचं नाही की मग मी फॅट आहे, ओके, मी अशी आहे, मी तशी आहे, माझा आवाज असा आहे, माझी केस छोटेच केस आहे, डोळे चात आहेत. नेवर एव्हर कंप्लेन युअर सेल्फ. नेवर एव्हर कंप्लेन युअर सेल्फ. ओके. कधीही स्वतःबद्दल कंप्लेन करू नका. राईट. येस. तर कोणाला या टॉपिकबद्दल कोणाला काही क्वेश्चन्स असतील, यू कॅन आस्क मी द क्वेश्चन. लगातार 5 आपले आज झालेले आहेत. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. या टॉपिकबद्दल कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. डज एनीबडी हॅव एनी क्वेश्चन? प्रश्न असेल तर विचारा. कारण मी बोलतोय आणि तुम्ही ऐकताय, फक्त एवढंच नको आपल्याला. इट हॅज टू बी टू वे कम्युनिकेशन. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. सर मला बोलायचं होतं. हा, नाव सांगा प्लीज, बोला. स्वप्ना माने मी. हम्म. ऍक्च्युली काय झालंय, मागं तरी मला त्रास झाला म्हणून तुमच्याकडे येऊ शकले नाही मी. तर माझं आता आहे ना अंतर्मन तयार झालंय. म्हणजे जो तुम्ही बोलला होता ना, जो त्रास होईल तुम्हाला, लवकर ट्रीटमेंट करा, तो त्रास झाला मला. पण आता त्यातून पण मी बाहेर आलेली आहे. पण पूर्ण अंतर्मन तयार झालंय. म्हणजे कंडिशन लय खराब आहे माझी. हम्म. मी जमलं तर उद्या येतेय, पण घरचे म्हणतात तिथं जाऊन काय करते वगैरे, अजून त्रास होतो. तर मी येणार आहे हम्म. उद्या काही करून, पण खूप कंडिशन खराब आहे माझी. म्हणजे माझे पूर्ण अंतर्मनच तयार झालेलं आहे. सपना मॅडम, हे तुम्ही माझ्या स्टाफसोबत बोललं पाहिजे, फोनवर बोललं पाहिजे, हे झूमवरती नाही बोललं पाहिजे. नाही हे एवढंच मला बोलायचंय, बाकी काही हा, नाही. पण माझी एक विनंती आहे, सगळेच ऐकतायत ना तुम्हाला, आणि हो हे हो. रेकॉर्ड होत आहे. अच्छा अच्छा, सॉरी सॉरी. हा, नाही नाही, आय एम नॉट एक्सपेक्टिंग की तुम्ही सॉरी म्हणावं. सो इथून नाही पुढे व्हेरी काळजी घ्या. सॉरी. मला वाटलं तुम्ही नाही नाही, काय प्रश्न होतं, विचारा, त्यासाठी मी विचारलं, बाकी काय म्हणजे नाही नाही, सांगितलं प्रश्न तुम्हाला. विचारा तुम्ही, विचाराबद्दल काही प्रॉब्लेम नाही आहे, बट प्रश्न हे प्रश्न पाहिजे ना, आजच्या टॉपिकच्या रिलेटेड पाहिजे. दॅट्स ओके, फाईन. हो नेक्स्ट टाइम प्रश्न टॉपिकच्या रिलेटेड विचारा. तुमच्याकडे हो क्लिनिकचा हो नंबर आहे, त्याच्यावरती कॉल करून तुम्ही विचारू शकता. ओके. हो चालेल. हो, चालेल, ठीक आहे. चलो, नेक्स्ट कुणाला काही क्वेश्चन असतील ह्या टॉपिकबद्दल विचारू शकता. ओके, कुणालाच काही प्रश्न नाही आहेत. चला, मी तुम्हाला एक टास्क देतो सगळ्यांना. खूप महत्त्वाचा टास्क आहे. ठीक आहे. विजय सरांनी सांगितलं की आजपासून मी स्वतःबद्दल निगेटिव्ह बोलणार नाहीये. पण अगोदर बोललोय ना, ते उगवून आलंय ना, आता काय करायचं. राईट. तिथे इरेज करावे लागेल की नाही, करावं लागेल की नाही इरेज. हॅलो. आता मला सपोज ह्या भिंतीवरचा कलर चेंज करायचा असेल, तर अगोदर तो मला कलर घासून काढावा लागेल. मग जिथे खड्डा आहे तिथे पुट्टी भरून प्लेन करावं लागेल, मग व्हाईट कलर मारावं लागेल, मग मला जो दुसरा कलर पाहिजे तो कलर तिथे मारावा लागेल. राईट.
आपल्या अंतर्मनाच्या बाबतीत पण तसंच आहे. मी जेवढं हे सांगतोय ते एवढं सोपं नाही आहे, की नाही आजपासून कमिटमेंट करा की मी स्वतःबद्दल निगेटिव्ह बोलणार नाही आहे. चला थँक यू व्हेरी मच, बाय गुड नाईट, झालं सेशन. इट इज नॉट दॅट मच इझी डिअर फ्रेंड्स. एवढं इझी नाही आहे. आत्तापर्यंत लहानपणापासून जेव्हापासून आपल्याला समजतंय कळतंय तेव्हापासून आत्ता हे सेशन चालू होण्यापर्यंत आत्तापर्यंत आपण जे जे स्वतःला निगेटिव्ह प्रोग्रॅमिंग केलेलं आहे ना, त्याला परत रिप्रोग्रॅमिंग करावं लागेल की नाही? फक्त पुढे जाऊन चालेल का? डायरेक्ट पुढच्या स्लाईडला जाऊन चालेल का? नॉट एट ऑल. मग काय करावं लागेल? सिम्पल टेक्निक मी तुम्हाला सांगतो. स्वतःबद्दल जे जे बिलीफ्स आहेत, बिलीफ्स म्हणजे धारणा, लिहून घ्या. बिलीफ्स, बिलीफ इंग्लिश जमत नसेल मराठीतल्या. धारणा, धारणा. आता काही जणांना धारणा सुद्धा समजत नाहीये. धारणा म्हणजे आपण आपण स्वतःला काय समजतो, दॅट इज धारणा. धारणा, बिलीफ. जसे आता त्या सपना मॅडम बोलल्या की सर मी आजारी पडले आणि माझं अंतर्मन तयार झालं आजारी पडायला. ती त्यांची धारणा झाली. राईट. तर आता इथून पुढे काय करायचं सपना मॅडम, किंवा सगळ्यांनाच मी सांगतोय की आत्तापर्यंत म्हणजे सेशन चालू होण्या अगोदर किंवा हा टॉपिक समजण्या अगोदर लहानपणापासून जसं समजतंय तेव्हापासून ते आजपर्यंत आपली जी धारणा आपण स्वतःच्या बाबतीत तयार करून ठेवलेली आहे. बघा धारणा कशी असते. जस्ट अ सेकंद, मला हे एका व्यक्तीला जास्त एक्सप्लेन करायचे. ती व्यक्ती झूममध्ये आहे का बघू द्या. मी नाव नाही घेणार. त्या व्यक्तीला या सेशनची जास्त गरज आहे. ओके. बाय द वे नाही येत आहेच. ओके फाईन. त्यांना जास्त गरज होती, हरकत नाही आहे. सो डिअर फ्रेंड्स, धारणा धारणा काय असते? आपण जे स्वतःला समजतो, जी गोष्ट आपल्या बाबतीत आपल्याला खरी वाटते, दॅट इज धारणा. बिलीफ सिस्टीम. ओके, बिलीफ सिस्टीम इथे तयार झालेली असते. ती आपल्याला रिप्रोग्रॅमिंग करायची असते. फॉर एक्झाम्पल आपण लहानपणी ऐकलेलं असतं ना, की अंथरूण बघून पाय पसरायचं असतं. बरोबर आहे का नाही? ही आपली धारणा झाली. किंवा आपले आई वडील आपल्या लहानपणापासून सांगत आलेत, नाही रे राजा आपल्याला नाही परवडणार ते, आपण गरीब आहोत. ही आपली धारणा झाली आहे. की नाही नाही तू झेडपीच्या स्कूलमध्ये शिकलाय, मराठी मीडियमच्या स्कूलमध्ये शिकलाय, यू विल नेव्हर स्पीक इन इंग्लिश व्हेरी फ्लुएंटली, की तू इंग्लिशमध्ये बोलू शकणार नाहीस. मी मराठी मीडियमचा आहे, ही आपली धारणा झालेली आहे. किंवा मी कधी श्रीमंत बनू शकत नाही. ओके. किंवा मी कधी मोठा होऊ शकत नाही. किंवा मी कधीही निरोगी आयुष्य जगू शकत नाही. काही जणांची धारणा काय आहे की मी आजारी आहे, मी आजारी आहे, ही त्यांची धारणा झालेली आहे. त्यांची बिलीफ सिस्टीम एवढी स्ट्रॉंग झालेली असते की त्यांची बिलीफ सिस्टीम स्ट्रॉंग झाली, निगेटिव्ह स्ट्रॉंग झालेली असते, म्हणून ते कधीच बरे होत नाही. तर मग याचा अर्थ काय की आपल्याला आपली धारणा ब्रेक करावी लागेल. आणि धारणा ब्रेक करण्यासाठी, आपली बिलीफ सिस्टीम ब्रेक करण्यासाठी आपल्याला सेल्फ हिप्नोसिसची प्रोग्रॅमिंग टेक्निक जमली पाहिजे. सेल्फ हिप्नोसिसमध्ये आपल्याकडे जे किट आहे, किट नंबर 4 मध्ये सांगितलेलं आहे बघा. किट नंबर 4. कम टू किट नंबर 4. सगळ्यांनी या. किट नंबर 4 टास्क नंबर 1 आणि 2 मध्ये बघा. टास्क नंबर 1 आणि 2. ओके. 1 मध्ये फक्त आपल्या बॉडी पार्टची नावं सांगितलेले आहेत. तळपाय, पोटऱ्या, गुडघे, मांड्या वगैरे वगैरे वगैरे. राईट. आणि टास्क नंबर 2 मध्ये काय सांगितलेलं आहे? सूचना. माझे दोन्ही तळपाय रिलॅक्स होत चाललेत, माझे दोन्ही तळपाय रिलॅक्स झालेत. राईट. येस. किट नंबर 4. मित्रांनो, जसे आपले पाडेपाठ असतात ना, बे के बे, बे दुने 4, 2 वन 2, 2 टू 4, तशी हे जे किट नंबर 4 आहे ना, हे तुम्ही पाठच करून ठेवा. बाय द वे, हे पाठ करायची गरजच नाही आहे. हां, यू कॅन आस्क सुदर्शना मॅम आफ्टर दिस. ओके. तर आपल्याला ही पाठ करायची गरज नाही आहे. तळपायापासून काल तर एका आपल्याच बारामतीच्या एका क्लायंटने आपल्या सेशन चालू असताना तो काय बोलला, सर समजा आपल्या पायापाशी एक मुंगी आहे, ती मुंगी हळूहळू चढत चढत आपल्या अंगावरती चढत चढत आपल्या डोक्यापर्यंत येते, अशी कल्पना करायची. म्हटलं बरोबर आहे, किती छान. अगोदर तळपाय रिलॅक्स करा,
पोटऱ्या रिलॅक्स करा, गुडघे रिलॅक्स करा. एक एक पार्ट रिलॅक्स करत 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 तुम्ही संपूर्ण शरीर रिलॅक्स करणार आहात. आणि त्याच्यानंतर तुमची जी बिलीफ सिस्टीम आहे दॅट यू हॅव टू ब्रेक. कारण का मी याच्या अगोदरही शिकवलेलं आहे, आपल्या मनाची एकूण 4 अवस्था असतात: बीटा अवस्था, अल्फा अवस्था, थीटा आणि डेल्टा अवस्था. ज्यावेळेस आपण ही प्रोग्रॅमिंग प्रोसेस करतो सेल्फ हिप्नॉसिसची, तिथे आपण बीटा अवस्थेतून अल्फा अवस्थेमध्ये प्रवास करत असतो. आणि अल्फा अवस्थेमध्ये ज्या सूचना आपण घेतो ना, त्या सूचना आपल्या जुन्या निगेटिव्ह जे बिलीफ सिस्टीम आहे, जुने पॅटर्न जे आहेत, ब्रेनचे पॅटर्न जे आहेत, ते ब्रेक होण्यासाठी आपल्याला प्रॉपरली हेल्प होते, ती सुद्धा सायंटिफिक पद्धतीने. मी अनसायंटिफिक कुठलाही सांगत नाही आहे. अल्फा अवस्थेमध्ये जाऊन जी तुम्ही प्रोग्रॅमिंग करता, रिप्रोग्रॅमिंग जी तुम्ही करता, तिथे तुम्ही तुमची बिलीफ सिस्टीम खूप छान पद्धतीने ब्रेक करू शकता. आणि अजून एक बिलीफ सिस्टीम ब्रेक करायची मी पद्धत तुम्हाला सांगितलेली होती, की तुमच्या बाबतीत, स्वतः बाबतीत जे काही निगेटिव्ह आहे ते तुम्ही एका पेजवरती लिहा. ओके, पीसेस ऑफ द पेजेस मी असं सांगितलेलं आठवत असेल तुम्हाला. ओके, जे काही 5-6 तुमचे निगेटिव्ह पॉईंट्स असतील एका पेजवरती एकच लिहा आणि ती टॉयलेटमध्ये जाऊन तुम्ही ती बर्न करा, जाळून टाका आणि ओके, फ्लॅश आउट करून टाका. आणि त्याच्यानंतर यू कॅन टॉक टू युअर सेल्फ, मी ते बर्न केलेलं आहे, इट हॅज गॉन आउट ऑफ माय सबकॉन्शियस माइंड, माझ्या अंतर्मनातून ते बाहेर पडलेलं आहे. ही एक टेक्निक आहे. खूप साऱ्या टेक्निक्स आहेत, खूप साऱ्या टेक्निक्स आहेत, पण सगळ्यात बेस्ट टेक्निक कुठली आहे सबकॉन्शियस माइंडला प्रोग्रॅमिंग करण्याची? दॅट इज सेल्फ हिप्नॉसिस, जिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारची इक्विपमेंट्स लागत नाहीत, काहीच लागत नाही. तळपायापासून डोक्यापर्यंत शरीराचा एक एक भाग शिथिल करत चला. डोक्यापर्यंत आल्यानंतर तुम्ही बीटा अवस्थेतून अल्फापर्यंत आलेलं असता. नंतर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही डीपनिंग करणार आहात, 1 ते 10 संख्या काउंट करणार आहात. डीप 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 रिलॅक्स, डीप रिलॅक्स, डीप डीप स्लीप. त्याच्यानंतर तुम्ही व्हिज्युअलायझेशन करणार आहात. तुम्हाला स्टेजवरती बोलता येत नाही आहे, आता इथे तुम्ही काय व्हिज्युअलाइज करणार आहात? मी खूप छान पद्धतीने स्टेजवरती बोलू शकतो, पण थेंबे थेंबे तळे साचे. डायरेक्ट असं मोठा हॉल बुक नाही करायचा. अगोदर 2 लोकांसमोर तुम्ही बोलताय, 5-6 लोकांसमोर तुम्ही बोलताय, 10 लोकांसमोर बोलण्याचा आत्मविश्वास आलाय, 20 लोकांसमोर बोलण्याचा आत्मविश्वास आलाय. हळूहळू तुम्ही एखाद्या खूप चांगल्या क्राऊडमध्ये बोलता आहात. सुरुवातीला ज्या लोकांना तुम्ही ओळखता, ओळखीच्या लोकांसमोर तुम्ही बोलत आहात, नंतर तुम्ही अनोळखी लोकांसमोर बोलत आहात, अगोदर ज्युनियरसमोर बोलत आहात, नंतर तुम्ही तुमच्या कलिगसोबत बोलत आहात, नंतर तुम्ही तुमच्या सिनियरसोबत बोलत आहात. असे व्हिज्युअलायझेशनचा पॅटर्न टप्पा ठरवून तुम्ही हे व्हिज्युअलायझेशन टेक्निक बिलीफ सिस्टीम ब्रेक करण्यासाठी करू शकता. ओके, अशा टेक्निक्स आहेत, त्यापैकी तुम्ही कुठलीही वापरू शकता. सुदर्शना मॅम, यू कॅन आस्क द क्वेश्चन. सर मला असं विचारायचं आहे, की अ, जसं की आता आपण आपला स्वतः म्हणजे XYZ पर्सन आहे, त्यांनी स्वतःबद्दल काही हे केले म्हणजे काही बिलीफ्स बिलीफ केले. सिस्टम. सपोज की हां, की माझ्यामध्ये ही क्वालिटी आहे, माझ्यामध्ये ही क्वालिटी आहे. तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो का ओव्हर कॉन्फिडन्समध्ये? लेट मी टेल यू, मला वाटतं अगोदरचे सेशन तुमचे मिस झाले सुदर्शना मॅडम. हं. अगोदरचे आम्ही रेकॉर्ड करत नव्हतो. अगोदरचे माझे 100, 150, 200 सेशन्स तरी झालेले आहेत. त्याच्यामध्ये मी कॉन्फिडन्स हा टॉपिक पण शिकवला होता. कॉन्फिडन्समध्ये 3 गोष्टी असतात. एक असतो लो कॉन्फिडन्स, एक असतो ॲव्हरेज कॉन्फिडन्स आणि दुसरा असतो ओव्हर कॉन्फिडन्स. ओके, नेहमी लक्षात ठेवा, एखाद्या वेळेस लो कॉन्फिडन्स चालेल, पण ओव्हर कॉन्फिडन्स नको. हं, ओके, फॉर एक्झाम्पल, तुम्हाला ड्रायव्हिंग येत नाहीये, ड्रायव्हिंग येत नाही म्हणून तुम्ही घरात बसाल, हं. पण ड्रायव्हिंग खूप छान येते म्हणून तुम्ही कशीही गाडी चालवत असाल, दॅट कॅन बी द लास्ट ड्रायव्हिंग ऑफ युअर लाईफ. लक्षात येते मला काय म्हणायचं आहे? ओके, ओव्हर कॉन्फिडंट इज ऑलवेज रॉंग. कुठल्याही गोष्टीत असेल, ओव्हर कॉन्फिडंट इज ऑलवेज रॉंग. आणि जर त्या एखाद्या व्यक्तीने स्वतःला जर कंडिशनिंग केलं असेल की मी ओव्हर कॉन्फिडंट आहे, सगळ्या गोष्टी ओव्हर कॉन्फिडेंटलीच करणार आहे, तर त्या व्यक्तीला स्वतःला जाणीवपूर्वक बिलीफ सिस्टीम ब्रेक करावी लागेल. ही हॅज टू ब्रेक हिज बिलीफ सिस्टीम. नो बडी कॅन ब्रेक इट. हां, वी कॅन हेल्प हिम टू ब्रेक दॅट. हिम और हर कुणी असेल, लक्षात येते, आपण त्याची बिलीफ सिस्टीम ब्रेक करायला हेल्प करू शकतो. बट अगोदर त्याची काउन्सिलिंग करावी लागेल की बाबा दिस इज रॉंग. ही हॅज टू अंडरस्टँड की मी जे काही करतोय दॅट इज नॉट गुड फॉर मी अँड माय फॅमिली मेंबर्स. सो आय हॅव टू वर्क ऑन दॅट. मग नंतर तो त्याच्यावर वर्क करून तो त्याच्यातून बाहेर येऊ शकतो. ओव्हर कॉन्फिडन्स इज ऑलवेज रॉंग, ऑलवेज बॅड, ऑलवेज डेंजरस.
गेटिंग सुदर्शना मॅम? म्हणजे जसं आणि एक दुसऱ्या एक एक्झाम्पलमध्ये सपोज सपोज एखाद्याला आता मी माझं उदाहरण सांगते, की सपोज मला डायबिटीस आहे किंवा शुगर आहे मला आणि मी स्वतःसाठी प्रोग्रामिंग करते, की नाही म्हणजे कुठलाही आजारी आहे सपोज, की नाही मी आजारी नाही, मी हेल्दी आहे, मी आजारी नाही, हेल्दी आहे. मग हे अशा ह्याच्यामध्ये असं निगेटिव्हली असं डेव्हलप होऊ शकतं का, की नाही मी हेल्दी आहे, तर मी कशाला याच्यावरती मेडिसिन घेऊ? इट इज वाईस वर्सा. गेटिंग हां, व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू. तुम्हाला एंड रिझल्ट काय पाहिजे? मला हेल्दी व्हायचंय. दॅट्स ओके, फाईन. मग जे एंड रिझल्ट पाहिजे ना, तुमच्या हं, ॲफर्मेशनमध्ये ते एंड रिझल्टचे वर्ड्स पाहिजे. ओके. गेट इट? हं, हं, हं. तुम्हाला तुमचा जो एंड रिझल्ट हवा आहे ना, एंड रिझल्ट मला काय पाहिजे? आय शुड बी व्हेरी मेंटली फिट. तर मेंटली फिट हा शब्द ओके. माझा म्हणजे ॲफर्मेशन अ, माझ्या ॲफर्मेशनमध्ये पाहिजे. अच्छा. म्हणजे जर सपोज मला माझा आजार आहे, मला तो आजारच नाहीये असं न घेता, मला आजार माझा माझा पूर्ण बरा करायचा आहे. असं वाय आर यू टॉकिंग अबाउट युअर आजार? डू नॉट नाही डिस्क्राईब म्हणजे दॅट. एक एक्झाम्पल हां, ओके, ओके, ओके. हां, हां, हां. हां. एक्झाम्पल सांगते मी म्हणजे की अ, म्हणजे कधी-कधी असं होतं की एखादा व्यक्ती आहे, तर त्याला काही ट्रीटमेंटची गरज असते. हं, पण हं, त्याला हं. त्याला त्या तो स्वतःमध्ये त्याला एक कॉन्फिडन्स असतो, की नाही मला अ, ही गरज नाहीये. हं, हं, हं. म्हणजे मी फिट आहे, मला गरज नाहीये. ओके. मग अशा वेळेला मग कसं म्हणजे हे करायचं, की नाही तुला गरज आहे, हे नाही, नाही. त्या व्यक्तीला कसं आपल्या टॉपिकचंच नाव आहे सेल्फ हिप्नोसिस. जोपर्यंत तो सेल्फ तयार नाहीये ना, हं, वी कॅनॉट हेल्प हिम. ओके. गेटिंग? आपण हं, घोड्याला हं. फक्त पाण्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो. अच्छा. हां, पण तो घोडा आपला असेल ना, तर त्या घोड्याला हं. कन्व्हिन्स करावं लागेल, काउन्सिलिंग अच्छा, करावं लागेल, थोडंसं ॲटमॉस्फिअर क्रिएट करावं लागेल, की बाबा यू नीड धिस. ओके? अच्छा. तर थोड्याशा वेगळ्या हं. पद्धतीने त्याला ट्रीट करावं लागेल. बरं, बरं. गेटिंग? येस. हो. बट एंड रिझल्ट जो आहे ना, दॅट यू हॅव टू द वर्ड्स ऑफ द एंड रिझल्ट दॅट हॅज टू बी इन युअर अफर्मेशन. हां. येस. येस. हां. थँक यू सर. ओके. इथे मी नाव घेत नाहीये. इथे कमेंटमध्ये आलेलं आहे, की मला राग येत नाही. याची सूचना कशी घ्यावी? ओके. मला वाटतं इथं सगळ्यांनाच राग येतो. ॲक्चुअली रागावरती कंट्रोल करायलाच ही सगळी मंडळी आलेली आहेत आणि एकच व्यक्ती अशी आहे, की ज्याला राग येत नाहीये. ओके. सो ॲक्चुअली काय म्हणायचं सर तुम्हाला? कॅन यू डिस्क्राईब? कॅन यू एक्सप्लेन सर? अनम्यूट करून तुम्ही बोलू शकता. इफ इट इज पॉसिबल टू यू. इफ इट इज पॉसिबल टू यू, तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. ओके. राग आहे. राग येऊ नये म्हणून सूचना घ्यायची आहे. असं काहीतरी आय थिंक मला वाटतं तुम्हाला बोलायचं आहे. ओके. याची सूचना येस, येस, येस. ओके. थँक यू. सर ही सूचना आपल्या किट नंबर 1 मध्ये आहे. किट नंबर 1 मध्ये पेज नंबर 3, 4, 5, 6 याच्यावरती आहे. ओके. तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतो, की मी मी शांत आणि संयमी आहे. मी शांत आणि दिवसेंदिवस प्रत्येक दिवस मी अधिकाधिक शांत आणि संयमी बनत आहे. दिवसेंदिवस प्रत्येक दिवस मी अधिकाधिक शांत आणि संयमी बनत आहे. परंतु एवढंही शांत आणि संयमी बनायचं नाही, की समोरचा व्यक्ती आपला गैरफायदा घेईल हां, एक लक्षात घ्या. आपण 21व्या शतकामध्ये संमोहन शिकतो आहोत. राइट? टिट फॉर टॅट. अरेला कारेही म्हणता यायला पाहिजे, जमलं पाहिजे. राइट? हं. कारण आता हल्ली ना, अशाच लोकांचा गैरफायदा घेतात, की जे लोकं सहन करतात. सो नाही सहन करायचं. जिथे चूक आहे, ती चूक आहे. फाईन. तरीसुद्धा जर तुम्हाला राग प्रत्येक कुठेही राग छोट्या-छोट्या गोष्टींना राग येत असेल, सो यू कॅन टेक अफर्मेशन. मी शांत आणि संयमी बनत आहे. किंवा तुम्ही असं म्हणू शकता, की माझा मूळ स्वभाव शांत आहे. माझा मूळ स्वभाव शांत आहे. दिवसेंदिवस प्रत्येक दिवस मी अधिकाधिक शांत आणि संयमी बनत आहे. पण मी आता इथे ज्यांची कमेंट आली त्यांचं नाव नाही घेत. पण सर तुम्ही खूप शांत आणि संयमी आहात हे मला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही ही अफर्मेशन घेऊ नका.
ओके. येस, तुम्ही खूप शांत आणि संयमी आहात मला माहिती आहे. येस. चलो नेक्स्ट. अजून कोणाला काही क्वेश्चन्स असतील विचारू शकता. रोहित, यू कॅन आस्क. ज्यांनी हँड रेज केले त्यांनी विचारू शकता. रोहित हॅज रेज्ड हिज हँड, यू कॅन आस्क. रोहित. हॅलो सर. हा रोहित बोला. हा सर, आपण बेटा स्टेट मधून अल्फा स्टेट मध्ये जाण्यासाठी म्हणजे इन्स्टंटली जाऊ शकतो का, म्हणजे प्रॅक्टिस करून? डेफिनेटली जाऊ शकता. हिप्नॉसिसमध्ये काही कंडिशनिंग असतात, काही वर्ड्स असतात. ओके, अशी चुटकी वाजवली नंतर पण काही जण हिप्नॉटिझमच्या गाढ अवस्थेमध्ये जातात. एक सर्टन वर्ड रोहित तुम्ही अनम्यूट करा, रोहित म्यूट करा, मी बोलतो. ओके. तुम्ही डेफिनेटली संमोहनाच्या गाढ अवस्थेमध्ये काही क्षणामध्ये सुद्धा जाऊ शकता. फॉर दॅट यू नीड अ प्रॅक्टिस. फक्त प्रॅक्टिस नाही, परफेक्ट प्रॅक्टिस पाहिजे. परफेक्ट प्रॅक्टिस पाहिजे. ओके. आणि मी तुम्हाला हे इन्स्टंट शिकवणार आहे. आय एम गोइंग टू टीच यू इन्स्टंट हिप्नॉसिस. डोंट वरी, मी शिकवणार आहे. चला, अजून कोणाला प्रश्न आहे? येस. हा, रेखा मॅडम काही प्रश्न आहेत? रेखा बांदल मॅम. प्रश्न नसतील तर प्लीज म्यूट करा. ओके प्लीज. येस येस. प्रश्न नसतील तर म्यूट करा. ओके. डिअर फ्रेंड्स, आपण स्लीप मॅनेजमेंट शिकतो आहोत आपल्या थेरपी सेंटरमध्ये. पुढचे 2 आठवडे, 2 वीक्स स्लीप मॅनेजमेंट मी तुम्हाला शिकवणार आहे. त्यात 2 गोष्टी मी शिकवणार आहे. 3 ते 4 मिनिटांमध्ये कितीही तुम्हाला झोपेच्या समस्या असतील, कितीही वर्षांपासून तुम्ही गोळ्या औषधं घेत असाल, हार्डली 2.5 मी तर म्हणेल 2-2.5-3 मिनिटांमध्ये तुम्हाला गाढ झोप लागेल अशी मी तुम्हाला टेक्निक शिकवणार आहे. मला वाटतं बारामतीच्या क्लायंट्सला कदाचित मी ती टेक्निक शिकवलेली असेल. थोडी झाली असेल कदाचित, माहीत नाही. ओके. रेखा बांदल मॅम, येस झालेला आहे. ओके, ठीक आहे. काही जण ॲब्सेंट असतील कदाचित. तर या वीकमध्ये आपण शिकत आहोत, या पुढच्या 2 वीक्समध्ये आपण शिकणार आहोत की डीप स्लीप 2 ते 3 मिनिटाच्या आत गाढ झोपेच्या अवस्थेमध्ये किंवा गाढ झोप कशी घ्यायची ही आपण पहिली टेक्निक शिकणार आहोत. दुसरी टेक्निक शिकणार आहोत 10 मिनिटांमध्ये 2 तासाची झोप कशी कव्हर करायची. 10 मिनिटांमध्ये 2 तासाची झोप कशी कव्हर करायची. दॅट इज कॉल्ड मिनी नॅप. ते आपण डीपमध्ये शिकणार आहोत. त्यामुळे इथे झूममध्येच मी तुम्हाला सांगतोय, ह्या टेक्निक्स मी झूमवरती शिकवणार नाही. ह्या टेक्निक मी शिकवणार आहे क्लिनिकला, थेरपी सेंटरला. सो डिअर फ्रेंड्स, थेरपी सेंटरला तुम्ही अटेंड करू शकता. जे लोक अटेंड करत नाही आहेत त्यांच्यासाठी ही विशेष सूचना की मी आत्ता माझ्या या सिलेबसमध्ये ॲड केलेला आहे. बऱ्याच जणांना इन्सोमनियाचा त्रास चालू आहे. बऱ्याच जणांना झोपेच्या तक्रारी आहे. जवळपास 80-90% लोकांना तक्रारी आहेत. ओके, काहींचे प्रश्न येतात, पुण्याला कधी शिकवणार आहे? पुण्याला उद्या सकाळी 11-12 संध्याकाळी 5-7 पुण्यासाठी. बारामतीसाठी सकाळी 10-11, दुपारी इव्हिनिंगला 5 आणि 6. ओके. येस, पुणेकर तुम्ही येऊ शकता उद्या 11 आणि 12 सकाळी. परत त्यानंतर 5 आहे, 7 आहे, 7 o'clock. राईट. सो दिस टॉपिक विल नॉट बी टॉट ऑन झूम. हा टॉपिक मी झूमवरती शिकवणार नाही आहे. सो डिअर फ्रेंड्स, बरेच जण मला म्हणालेत की सर हा टॉपिक मला एवढा छान पद्धतीने ते शिकलेत. मी काहींना पर्सनली पण शिकवलेलं आहे. त्यांचे मला फीडबॅक्स आलेत की सर पैसा वसूल. ओके, एकदा झोप लागायला लागली ना तर पैसा वसूल. राईट. रेखाताई जगताप मॅडम बरोबर ना? अपर्णा मॅडम, पैसा वसूल. राईट. हे बारामतीकरांना माहिती आहे, जे जुने क्लायंट आहेत ना, यांना उठवावं लागतं. आता हे एवढे झोपतात. एक काळ होता की यांचे घरचे घेऊन आले होते की सर हे झोपत नाहीत.
आज काळ असा आलाय की सर हे उठत नाहीत. राईट. येस. आणि ठीक आहे, चला, कुणाकुणाला झोपेच्या तक्रारी आहेत त्यांचं मी चॅलेंज घेतो स्वतःहून. चला, मी ऑन झूम सांगतोय. आय विल टेक द चॅलेंज ऑन झूम. सुदर्शना मॅडम, OnePlus कोण आहे? OnePlus निलेश असतील ना. ड्युटी असल्यामुळे हा टॉपिक माझ्या मिस होईल. ओके, एक सेकंड डिअर फ्रेंड्स. मोबाईल लॅपटॉपची बॅटरी डिस्चार्ज झालेली आहे. माझी बॅटरी ओके आहे, डोंट वरी. जस्ट अ सेकंड. या फाईन. ज्यांना ज्यांना झोपेच्या तक्रारी आहे त्यांच्या बाबतीत मी चॅलेंज घेतोय. फक्त एकच आहे. ओके, फक्त एकच आहे. पुढचे 6 सेशन्स मिस करू नका. 6 सेशन्स. 6 सेशन्स. पुढचे 6 सेशन्स. ओके. ओके अनिल नवले सर, नो प्रॉब्लेम. 6 सेशन बिलकुल मिस करू नका. आणि डिअर फ्रेंड्स, मी डायरेक्ट तुम्हाला झोपवत नाहीये. मी तुम्हाला झोप म्हणजे काय, सायंटिफिक, किती जणांना सांगितलेलं आहे झोप म्हणजे काय. ओके, बरेच जण आहेत तिथे, हात वर करू शकता. सायंटिफिक पद्धतीने झोप म्हणजे काय आहे, झोप नसल्यानंतर प्रॉब्लेम्स काय होतात, झोप न येण्याची 20 सायंटिफिक कारणं कोणती आहेत, हे सगळं आपण शिकणार आहोत. आणि ते 20 कारणं जर तुम्ही टाळले ना, तर तुमची झोप व्यवस्थित होणार आहे. ठीक आहे नवले सर, नाही काय प्रॉब्लेम, डोंट वरी, नो प्रॉब्लेम. ओके. सकाळी लवकर कसे उठायचे हे सांगा. सगळं सांगेल मी तुम्हाला. संदेश. ओके. मला झोप लागते पण मध्यरात्री जाग येते. रोहित, या तुम्ही क्लिनिकला, या उद्या आहे मी इथे. काय? या तुम्ही, नो प्रॉब्लेम. तुम्हाला माहिती आहे का, मला खूप हसत खेळत शिकवण्याची सवय आहे, पण झूम मध्ये सगळं रेकॉर्ड होतं ना, मला खूप कंट्रोल करावं लागतं. ओके. येस. आणि हे परत युट्यूबला जातं ना, हे सगळं मला खूप कंट्रोल करावं लागतं. त्यामुळे आता हे संदेश कोगावलेच्या याच्यावरती मला खूप छान सुचलं होतं, तुम्ही खूप छान हसू शकला असता सगळे, बट ऑन झूम इट इज नॉट गुड. ठीक आहे. नाउ डेज दिस टॉपिक इज व्हेरी हॉट. डोंट वरी, द ट्रेनर इज ऑल्सो हॉट. ओके. जो शिकवणार आहे तो पण आहे, डोंट वरी अबाउट इट. खूप डीप मध्ये मी शिकवणार आहे. आणि सुदर्शना मॅडम, आय टूक युअर चॅलेंज, नो प्रॉब्लेम, डोंट वरी अबाउट इट. ओके. मी तुमचं चॅलेंज घेतलेलं आहे की तुम्हाला मस्त गाढ झोप लागणार आहे. फक्त मी ज्या गोष्टी सांगतो त्या टाळायच्या. 20 गोष्टी टाळायच्या. 25 नॉट 20, 25. ओके. आणि त्या गोष्टी मी तुम्हाला उद्या सांगणार आहे. जर तुम्ही पुण्याच्या क्लिनिकला उद्या येणार असाल, आय विल टेल यू टुमॉरो. चला, 10:05 झालेली आहेत आणि टोटल 5 टॉपिक्स आपले कव्हर झालेले आहेत. आज फक्त 5वा टॉपिक आज नवीन झालेला आहे. बाकी सगळे रिपीट झालेले आहेत. नेक्स्ट सेशनमध्ये कुठलाही टॉपिक रिपीट होणार नाहीये. डायरेक्ट 6, 7, 8, 9, 10, 11. ओके. जास्तीत जास्त 2 सेशन्स पुढचे होतील या टॉपिकवरती, अंतर्मनाच्या 11 नियमांवरती. त्यानंतर आपण पुढचा टॉपिक घेणार आहोत. झूम सेशनला कुठलंही एंड नाहीये. झूम सेशनला एंड नाहीये. झूम सेशन कंटिन्युअसली राहणार आहेत. ओके. जी मंडळी माझ्याकडे सेशन करतात, थेरपी अटेंड करतात, 10 सेशन्स, 12 सेशन, 24 सेशन्स, त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही माझ्या टचमध्ये राहिला पाहिजे, माझ्या ओरामध्ये राहिला पाहिजे, माझ्या थोडक्यात फ्लोमध्ये राहिला पाहिजे, म्हणून मी हे झूम सेशन्स घेतोय. राईट. येस. चला, कोणाला काही प्रश्न नसतील तर आपण थांबूया. डज एनीबडी हॅव एनी क्वेश्चन? ओके. ठीक आहे, कोणालाच काही प्रश्न नाहीये. टोटल 25 पीपल आर हिअर टुडे. व्हेरी नाईस. नेक्स्ट टाइम नक्कीच जास्त असतील. 40-45 लोक होते, आज 25च आहेत. जॉईन होतील कदाचित, त्यांना मेसेज गेला नसेल. मेसेज तर सगळ्यांनाच गेलाय, कदाचित आज ते बिझी असतील. हरकत नाहीये. चला, भेटूयात आपण नेक्स्ट फ्रायडे. ओके. वी विल मीट ऑन नेक्स्ट फ्रायडे. नेक्स्ट फ्रायडेला भेटूयात. आणि उद्या आपण थेरपी सेंटरला भेटतोय. उद्या मी पुण्यात आहे, उद्या आणि परवा. चला, थँक्यू व्हेरी मच. बाय. सी यू. गुड नाईट. बाय. भेटूयात आपण उद्या. थँक्यू व्हेरी मच. बाय. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. थँक्यू.
थँक यू व्हेरी मच.